ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 33. राम अवतार. शुकमुनींनी वर्णनाला सुरुवात केली. प्रथम मी श्रीरामाच्या सौम्य गुणांचं वर्णन करतो. सौम्य म्हणजे हळूवार, मृदू, सात्विक स्वभाव. पानासारख्या हिरव्या रंगाचा लांब झगा आणि त्यावर कमरेभोवती पिवळं वस्त्र. त्याच्याकडे सुवर्णाचा मुकुट होता, पण तो नेहमी जमिनीवर दृष्टी ठेवूनच चालत असे. जणू त्याला वर बघण्याचा संकोच वाटत असावा. ते दृश्य बघणाऱ्याचं हृदय विरघळत असे. आपली नजर दुसऱ्याकडे लावली आहे अशा स्थितीत कोणी त्याला पकडू शकला नसता. त्याची दृष्टी नेहमीच अंतर्यामी होती, बाह्य नव्हती. कोणी त्याला काहीही अर्पण केलं तरी तो ते संपूर्णपणे स्वीकारत नसे. लोकांच्या समाधानासाठी तो त्यातील थोडासा तुकडा किंवा थोडा भाग घेत असे, किंवा त्या वस्तूला तो केवळ बोटांनी स्पर्श करायचा आणि ज्याने आणलं त्याला परत द्यायचा. आपले सासरे आणि सासू यांच्याबरोबर तो जावई म्हणून नव्हे तर मुलगा म्हणून वागायचा. आपल्या वहिनी किंवा त्यांच्या दासी यांच्यासमोर बोलण्यासाठी त्याने कधी तोंड उघडलं नाही. आपला चेहरा वर करून त्याने त्यांच्याकडे कधीही दृष्टी टाकली नाही. त्याच्याहून त्याने ज्येष्ठ स्त्रियांशी तो कौसल्या मातेप्रमाणे आदराने वागायचा. वयाने त्याच्याहून लहान असलेल्यांकडे आपल्या धाकट्या बहिणी म्हणून बघायचा. त्याच्या वयाच्या सर्वांना तो आपल्या सावत्र मातेप्रमाणे वागवायचा. तो सत्याला अत्यंत चिकटून असायचा. वडिलांचा शब्द खाली पडू दिला तर सर्व वंशाला काळिमा लागेल, त्यामुळे वडिलांच्या उद्विग्न शब्दालाही मान देण्यासाठी आणि त्यांची प्रतिष्ठा राखण्यासाठी तो 14 वर्ष वनवासाला गेला. वडिलांनी त्याला तसं करायला सांगितलं नव्हतं, पण आपल्या सावत्र मातेकडून, कैकईकडून त्याला समजलं. त्याने वाद केला नाही किंवा प्रत्युत्तर दिलं नाही. राज्याचा त्याग करून तो अरण्यात निघून गेला. तो बोलत होता त्या शब्दांनुसार वागत होता. त्याची कृती त्याच्या शब्दांना समजेल अशीच होती. रामाचं हृदय दयेने परिपूर्ण होतं. जो आश्रयाला येईल आणि समर्पित होईल त्याला तो आश्रय द्यायचा. दुष्ट रावणाशी लंकेत युद्ध सुरू असताना वानर आणि राक्षस युद्धात गुंतले होते, तेव्हा काही राक्षस वानराचं रूप घेऊन हद्दी पलीकडे घुसले. वानरांनी त्यांना लगेच पकडून मोठी शिक्षा देण्यासाठी रामासमोर आणलं, पण त्रास देणाऱ्या वानरांपासून रामाने त्यांना थांबवलं आणि सांगितलं की ते आश्रय घेण्यासाठी आले आहेत. त्यांच्या कितीही चुका असल्या तरी आश्रयाला असलेल्यांना क्षमा करणं हे त्याचं व्रत होतं. त्याने रावणाच्या भावालाही आश्रय दिला आणि त्याला स्वतःच्या भावाप्रमाणे, लक्ष्मणाप्रमाणे वागवलं. मी आपला आहे असं त्याने एकदाच म्हटलं की तो कायमचा माझा होतो, असं राम म्हणाला. धर्म हे रामाचं जीवन होतं आणि आपल्या प्रत्येक कृतीतून त्याने धर्म शिकवला. आचार आणि उपदेश यातून त्याने धर्माची स्थापना केली. त्याने सज्जनांचं पोषण आणि रक्षण केलं. सज्जनांच्या वेदना त्याने दूर केल्या. त्याने त्यांना स्वतःच्या निकट आणलं. त्यांची जीवनं कृपेने भरून टाकली. उच्च नीच असा भेद त्यांनी कधीही केला नाही. तो सर्व शास्त्रांचा प्रभू होता. सर्व वेदार्थाचं ज्ञान त्याला होतं. आपल्या विविध कृती आणि उदाहरणं यातून रामाने जगाला सदाचरणाच्या राज्यात बदलून टाकलं. त्याने जेव्हा मोठा अश्वमेध यज्ञ केला तेव्हा जमलेल्या सर्व ऋषी आणि विद्वान यांनी परंपरा आणि संस्कृती यांचा मोठा रक्षक म्हणून त्याचा सन्मान केला. त्याची करुणा आणि मृदू हृदय यांचं वर्णन करणं अशक्य आहे. त्यांची सखोलता आणि मर्यादा शब्दातनं व्यक्त करता येत नाही. त्याने मरणपंथाला लागलेल्या जटायूला मांडीवर घेतलं. त्याचा मृत्यू झाल्यावर वडिलांचे करावेत तसे त्याने त्याचे अंत्यसंस्कार केले. त्याचं दर्शनच बघणाऱ्याला मोहित करीत असे. प्रेम, सौंदर्य, गुण हे त्याच्यापासून सभोवती सर्वत्र पसरत. आपल्या भावांवर, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांच्यावर करावं तसं प्रेम त्याने वानरांवर केलं. राम म्हणजे धर्माचं पूर्ण अभिव्यक्त रूप होता. ऋषी स्तवन करत की धर्मानेच मानवी रूप धारण केलंय. 1000 प्रकारे विस्ताराची किंवा बोलण्याची आवश्यकताच नाही. सर्व गृहस्थांसाठी राम हा आदर्श होता. आध्यात्मिक मूल्यांचं जतन करण्यासाठी आणि जगाला नैतिक अधःपतनापासून वाचवण्यासाठी त्याचा अवतार होता. आपल्या भावांशी तो किती प्रेमाने वागायचा.
त्याच्या राज्याभिषेकाची पूर्ण तयारी झाली. पण शेवटच्या क्षणी तो जेव्हा वनवासात जाण्यासाठी निघाला तेव्हा अयोध्येची सर्व प्रजा दुःखसागरात बुडून गेली. त्यावेळी राम राज्याभिषेकासाठी सिंहासनाकडे ज्या आनंदाने आणि समतोल चित्ताने गेला, त्याच आनंदाने आणि समतोल चित्ताने तो नगराबाहेर आणि राज्याबाहेर गेला. स्थितप्रज्ञाचं याहून दुसरं मोठं उदाहरण कोणतं असू शकेल? त्याला वाटलं की वडिलांचे ते उद्विग्नतेचे शब्द जीवनत्यागासही योग्य आहेत. पूर्ण समतोल चित्ताने कठोर संकटात त्याने वडिलांच्या शब्दांचं पालन केलं. वडिलांचं वचन पाळताना त्याने दाखवलेली चिकाटी ही प्रत्येक पुत्राने अनुकरण करावं अशी आहे. सीतेनेही अरण्यात रामाबरोबर जाण्याचाच आग्रह धरला, कारण खरी पत्नी ही पतीच्या सान्निध्यातच जीवन जगू शकते. त्याआधी ती कधी ऊन पावसात बाहेर पडली नव्हती, पण तिने आपले दिवस भयानक अशा अरण्यात घालवले, कर्तव्यनिष्ठतेत आणि निर्मल आनंदात. तुमच्याबरोबर जन्मलेला भाऊ जी तुमच्या जीवनात मागाहून येते तिच्यापेक्षा प्रेमाला जास्त योग्य असा लक्ष्मणाचा दृष्टिकोन दिसतो. त्यामुळेच उर्मिलेला अयोध्येतच ठेवून लक्ष्मण रामाबरोबर वनात गेला. भरत हा तर रामाचे आज्ञापालन करणाराच होता. रामाने पुन्हा येऊन राज्यावर बसायला नकार दिल्याने भरत जड अंतःकरणाने परतला. त्याने गावाबाहेरच अरण्यवास करत केवळ आंतरिक नियंत्रणातून भावासारखंच तपस्वी जीवन स्वीकारलं. पिता दशरथ आणि पुत्र राम यांच्यातील फरक बघ. पृथ्वी आणि आकाश इतका फरक त्यांच्यात आहे. आपल्या पत्नीला संतुष्ट आणि समाधानी राखण्यासाठी वडील कोणतंही दुःख सहन करायला तयार झाले. शेवटी तर आपल्या लाडक्या पुत्रालाही वनवासात पाठवलं आणि राज्यातील सामान्य रिवाज पाळण्यासाठी पुत्राने पत्नीलाही वनवासात नेलं. लोकांसाठी किती वेगळ्या पद्धतीने दोघांनी कर्तव्य केलं. आपण म्हणजेच भौतिक शरीर या संभ्रमाने तो प्रभावित झाला होता. राम मात्र मी आत्मा या भावनेतून वावरत होता. रामाचे गुण आणि श्रेष्ठत्व यांचं वर्णन करता येणं मला शक्य नाही. राजा, अशा परमपुरुषाच्या चिंतनाखेरीज आयुष्यात माणसाला दुसरं कोणतं मोठं काम असू शकेल? स्वतःला अधोगतीपासून वाचवण्यासाठी जर कोणती साधना आवश्यक असेल तर ती म्हणजे अवतारांच्या तेजस्वी जीवनाच्या वर्णनाचं श्रवण. तू हे करशील तर तुझे सर्व पाप धुतलं जाईल, शुक म्हणाला. त्यावर परीक्षित आनंदी झाला. त्याचं मुख उत्कंठेने भरून गेलं. तो म्हणाला, स्वामी, जेव्हा तुम्ही रामाचं जीवन, कार्य, गुण, सौंदर्य आणि मूर्तिमंत धर्म असलेल्या रामाचं वर्णन करत होतात तेव्हा मला इतका आनंद होत होता, तर तुम्ही कृष्णकथा सांगितल्यावर मला किती मोठा आनंद मिळेल. तो म्हणजे तर मूर्तिमंत नील सौंदर्य. कृष्णाच्या बालपणीच्या क्रीडा, त्याची धाडसी कृत्य, त्याच्या दैवी लीला आणि दैवी बोलणं. अजून मी मरेपर्यंत जगत आहे तोपर्यंत त्याचे पराक्रम आणि तेज, त्याचं सौंदर्य आणि मोहकता या सगळ्याच्या विचारात आणि चिंतनात मला आपण बुडवून टाकावं अशी प्रार्थना आहे. त्यामुळेच माझी जन्ममृत्यूच्या चक्रातनं मुक्तता होईल. जय साईराम.